ही आठवणी त्याच्या गळ्यात बांधा, तो आला की. म्हणजे तो परत हरवला ना तरी तुम्हाला तो सापडेल. हे काय होईल माहितीये का, बांधलं नाही हे बैल जवळ आला, जरी घरात आला जवळ आला तरी कळ, म्हणजे बैलांनी शिंगाणी सांगाय नको. आता बैल मान हलवून सांगणार की मी आलोय वाजल्यावर. आता बैल शिंगाणी नाही सांगणार. कुठे इथंच सांगितलं होतं का बैलाने हळूच? कसा आला बैल, कसा आला ते सांगा. काय दिवसा आला का रात्री आला? मी 9 वाजता आला. रातच्या 9 वाजता. बापरे. बैल आल्यानंतर काय वाटलं? कुठे होता? तिकडे रानात तो आला का? इथं कुठे उभे होता तुम्ही? बैल आला त्यावेळेस तुम्ही कुठे उभे होता? मी ती लाईट गाडी होती त्या दगडी. आणि मग तुम्ही का गायीच्या पाया पडले? गायीला काय म्हणले? आले तर परत तुम्हाला सोडीन, नाही आले तर मरून जाईन. मग तुम्ही मरसाल इथं, तिला म्हणले मी. बापरे. आणि मग बैल आला, लगेच बैल आला. आणि काय केलं बैलानी? बैलाने असं डुसणी असं शिंगाणी. मग पहिल्यांदा काय आठवलं? बैल आल्यानंतर म्हणजे कोण गुरु आलं बघायला की मागे बैल आला. मग पाया पडले. पण बैल कुठं इथं येऊन थांबला होता का दारात? इथं लगेच डायरेक्ट घरातच गेला. म्हणजे इथूनच तो आत आला? घरातच गेला. बैल जो चुकलेला होता ना तो डायरेक्ट आला इथंच, आणि इथून आजींकडे जाऊन त्यांनी, आपण चुकलेला कोण माणूस व्यक्ती घरी आला त्याला कसा आनंद होतो, तो गळ्यात पडतो, तसं बैल येऊन आजीला शिंगाणी ढोसलले. कसं ढोसललं तुम्हाला शिंगाणी? पण ते मारणं नव्हतं, ते प्रेमाचं कुरवळणं होतं. आणि आजी तुम्ही चप्पल, छत्री आणि ते पहिलं बैलाच्या गळ्यात बांधा. आता आम्ही तर बांधू शकत नाही, आम्हाला तो उभा पण करणार नाही. त्यामुळं हे पहिलं गळ्यात बांधा. त्याच्या पुढच्या वेळेस आम्ही आलो की आम्हाला त्याच्या गळ्यात हे दिसलं पाहिजे. आणि त्याचा तो त्या बैलाला कोण हात लावायला जातं का जवळ तुमच्याशिवाय? मग कोण सोडून नेणार आहे तुम्ही सांगा बरं? आणि सोडून नेलं तरी परत आणून देऊ आपण. तसं काय नाही, तुम्ही बांधा. तुम्ही बांधल्यावर काय होईल, अख्ख्या जंगलात कुठेही बैल असेल तुम्हाला आवाज द्यायची गरज, तुम्हाला आवाज येईल त्याचा. या घुमराच्या आवाजाने तुम्हाला बैल कुठे आहे ते कळेल. आणि पुढच्या वेळेस आम्ही आलो ना तरी आम्हाला पण कळेल बैल इथं कुठेतरी फिरतोय, आता सावध राहा. ठेवा, व्यवस्थित ठेवा. संध्याकाळी तो घरी आले आले त्याला बांधायचं. मागील व्हिडिओमध्ये आपण तोरणा गडाच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या ढेबे आजींचा खडतर जीवन प्रवास जाणून घेतला, आणि या व्हिडिओला अक्षरशः सर्वांनी डोक्यावर घेतले. लाखो हात मदतीसाठी तयार झाले. सर्वांना एकच प्रश्न पडला आणि काळजी सुद्धा वाटू लागली. आजींचा बैल सापडला काय, कुठे असेल, कसा सापडणार, व आजींचे घर दुरुस्त कसे करता येईल, असे बरेच प्रश्न सर्वांनी उपस्थित केले. त्यातच नुकताच गेली 2 दिवस भरमसाठ पाऊस कोसळला. त्यामुळे आजींच्या घरावर कागद टाकणे व इतर मदत पोहोचवण्यासाठी आम्ही पुन्हा या तोरणा किल्ल्याच्या वाघाच्या मावशीला भेटण्यासाठी निघालो. आजींचा बैल कसा सापडला आणि आजींचा बैल कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा. नमस्कार मित्रांनो, आज येतोय आपला सेकंड पार्ट. तो चाललोय आजीच्या मदतीला. बघताय तुम्ही तुफान पाऊस आहे, त्याच्यासाठी आजीच्या घरावर टाकण्यासाठी हा कागद आणलेला आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत चालायला सुरुवात केली. बरंच अंतर पुढे चालतही आलो होतो. या दरम्यानच बऱ्याच पावसाच्या सरी अंगावर कोसळत होत्या. याची तमा न बाळगता आम्ही बरंच अंतर पुढे चालत आलो होतो. अचानक इतका जोरदार पाऊस आला, म्हणजे आता जस्ट ऊन होतं. मी पण म्हणलं एकदम भारी ऊन आहे, आणि इतका जोरात वारान पाऊस आला की आमच्या छत्रीची कंडिशन बघा काय झाली इथे. बघू छत्री, म्हणजे पूर्ण सगळं वाऱ्याचं प्रेशर इतकं आहे की लगेच छत्री तुटली. त्यामुळे अशा ठिकाणी अशा छत्रीचा काही उपयोग होत नाही. बघतोय आपण या सर, या जावा सर, जावा तुम्ही, जावा बूट भिजू द्या. फुल पाऊस, आणि इतकं भिजलो ना या पावसात. आणि या पावसात भिजण्याची मजा तर खूप वेगळी आहे. आणि
पाऊस पण काय थांबायला मागे ना. बैल आहे का पहिला आवाज द्या आजीला. तो बैल अंगावर धावून येतो. बैल आहे आवाज द्या. तर बैल ऍक्च्युली आजींना सापडलेलं आहे. तर आपण आधी आजींना इथूनच आवाज देऊ. नाही पण बैल अंगावर धावून येतो. आपण आजीला आवाज देऊ अगोदर. कारण तो बैल जो आहे ना तो अंगावरती धावून येतो नवख्या माणसाच्या. आणि आजीपाशी कुणाला जाऊन पण देत नाही. आजींच्या आसपास कोणाला फिरकून देखील देत नाही. तर आपण इथून आजींना आवाज देतच जाऊया. आपण आता जस्ट आजीच्या घरापाशी येतोय. खूप स्ट्रगल होता. हात पण दुखून आलेले आहेत. बरेच प्रश्न आहेत आता आजीपाशी गेल्यावर. म्हणजे तुम्ही जे प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये जे काही कमेंट आणि प्रश्न विचारलेत त्याची उत्तरे आपण आजीकडून घेणार आहे. आणि मला माफ करा की इतक्या साऱ्या प्रेम आहे तुमचं, इतक्या साऱ्या कमेंट आहेत की मी रिप्लाय देऊ शकलो नाही प्रत्येकाला. तर आत्ता आपण सगुण आजीकडूनच ती माहिती मागून घेऊयात. आत्ता आपला जस्ट हे मागे बघताय ना, जस्ट आपण आलेलो आहे. मागे बघतोय ते सगुण आजीचं घर आहे. आजी अखेरीस आम्ही आजीच्या घरापाशी पोहोचलो. सर्वप्रथम आम्ही आजीला आवाज दिला पण आजी काही घरापाशी नव्हती. म्हणजेच आजी कुठेतरी या जंगलामध्ये गुरांसोबत आहे. आम्ही पुन्हा या घनदाट जंगलात आजीला आवाज देत, आजीला हाक मारत आजीचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. आता आवाज देतोय आपण, रिप्लाय नाही. बघितलं का, तोरणा एकदम असा दाट धुक्याने दुःख पांघरून घेतलेलं आहे तोरणा किल्ल्याने. वर या म्हणा, वर या. हो तिकडे तिकडे आता आहे ना आपण आवाज देतोय तर तिकडे दिसतंय का, तिकडे तिथे कुठेतरी सगुणाची गुरांना घेऊन गेली. तर आपण बघूया आता वारं आलेला आहे. मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण आलो होतो, आजी घरी आपल्याला रस्त्यात भेटल्या होत्या. त्या त्यांचा बैल शोधत होत्या. आज बैल सापडलाय, आपण आजींना भेटायला आलोय. पण आज उलट आहे, आज आपण आजींना शोधतोय. या घनदाट जंगलात आजी आता कुठं गुरं वळतायत माहित नाही. आपण आजींना शोधायला आता या जंगलात शिरलोय. चला. यांना विचारा ना, हे पण गुरं वळतायत. काय बकऱ्या घेऊन आले थोडं. गुरं घेऊन गेल्या. किती वेळ झाला गेल्या? इथून कुठेतरी असतील ना, आवाज दिला ते येतील. या जंगलात फिरल्यानंतर एका कोपऱ्यावरती सगुण आजी गुरं घेऊन आलेले आहेत. आणि म्हणतो ना आपण, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आजी म्हणली होती की मी वाघाची मावशी आहे. खरंच आजी नुसती या वाघाची मावशी नाही, या जंगलाची राणी सुद्धा आहे. कारण की मी इथून घरापासून फक्त या जंगलात शोधतोय आजीला, तर मला भीती वाटते. आणि आजी बिंदास्त तिचा राखणदार सोबत घेऊन या जंगलात मस्त फिरतीये. आता आपण आतुरता आहे की राखणदार कुठे दिसतोय का आपल्याला. लय पुढे जाऊ नका. आजींचा राखणदार अखेरीस आपल्याला सापडलेला आहे. आजींचा बैल, जे म्हणतो ना आपण राखणदार खरा. बघा हा ब्लॅक, मस्त चरतोय आजींचा राखणदार. आजी एवढं पावसात फिरतीये. काय पाऊस आहे, तुफान पाऊस आहे. तुफान पाऊस पडतोय. त्या ओढ्याला म्हणजे हे सगळे ओढे झरे चालू झाले, त्यातनं आजी फिरतीये. बघा आजी कुठं फिरती. आलोय भेटायला. किती वेळ झाला आवाज देतोय. आवाज देऊन कंटाळलो. किती वेळ झाला आवाज देतोय. खाली गेले होते मी. एवढ्या पावसात कुठं फिरताय. आवाज
खाली गेले होते. चल घरी. गुरं नाही तर बरं आता घरी चलते का 5 मिनिटं? गुरं घरी नाही तर गुरं घरात आणायला जाते ना कुणीकडे तरी दिल्यात. हा. मी आता काय करू मी म्हणा मी कशाला या पावसाची तुम्हाला भेटायला आलोय, दुसरं काय मी मला भेटू नका. आजी 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 माझी लय परिस्थिती चालली बाबीची सगळ्या खाली. हा मग त्यासाठी आलोय. चला 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 घरी. त्यासाठीच आलोय घरी. चला, घरी चला मग तुम्हाला कळलं आम्ही कशासाठी आलोय. आपण जेवण वगैरे करू चला घरी. चला. आता जेवायला मी कवा करणार आहे. आणलंय आणलंय, बनवून आणले. आई कशाला आता नाहीये. काय नाही आम्ही तसं भरतो शान मारायला. चला. नको, नको. चला चला आपल्याला गुरं कुठं झाले? ऐका, एक थोड्या वेळात काम आहे आपल्याला. गुरं घरी येतील. घरी येतील गुरं. चला लगेच येऊ आपण. चला घरी. आम्ही पावसात भिजायला आम्हाला परत पाठवू नको आजी. अहो, तुम्ही कशाला येताय काय कारण? आज आम्ही ना तुम्हाला जेवण घेऊन आलोय, ताडपत्री घराला आई. टाकायला. ऐका का आलोय आम्ही. ई बाबा ऐका, माझ्या ऐका, ऐका. राजानो, काय रे हे करताय तुम्ही? तुम्ही ऐका 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 तरी ऐकाल का नाही. आज परवा आम्ही तुमचा व्हिडिओ बनवून गेलो. ऐका, अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ 16-17 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलाय आणि प्रत्येकाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, प्रत्येकाला तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. पण सगळ्यांच्याच मदत आम्ही इथं घेऊन नाही येऊ शकत. आमच्याकडून जेवढं होतंय तेवढं आम्ही घेऊन आलोय. आज आता जी घर पडलंय का भिंत, तिथं आपण थोडीशी ताडपत्री मारू आणि आज डागडुजी करू थोडी. परत आपण घर व्यवस्थित बांधायला येणार आहे आम्ही. चला आता घराकडे. हा, या पावसात नको थांबायला. चला घराकडे चला. आता गुरु कुठे गेली? गुरं येतील. चला, तुम्ही काळजी नका करू गुरांची. बैल सापडला ना, बरं झालं. नाही, आता हे येतील. आजी आजी ही भात शेती तुझी आहे का? सगळे माझं. आता करत नाही ना? नाही. हा चला मग. चला चला. पावसाने चांगलीच तारांबळ केली की ग. ठीक आहे ठीक आहे. होय आजी, या आत या. पावसाने नाही ना, हं? पावसाने चांगलीच तारांबळ केली. पाऊस इकडे लय असतो. लाईट आज पण नाही वय. नाही ते वायरचा प्रॉब्लेम आहे ना. ही सकाळी पडली मी. काही जायला आतमध्ये सुद्धा हर अजून पडली का? सकाळी पडली. बैल राहणार ते. ईशान सर, घर अजून पडली बरं का भिंत. काही जायला आतमध्ये शिरायला जागा नाही. परत पडली भिंत. हा परत पडली, 3 बाऱ्या पडली. अरे रे रे रे. नाही मग मला वाटतं सर थोडं लवकरच करू. लवकरच मी आहे ना खास आपल्या बैलासाठी, बैल सापडला ह्या आनंदात तुम्हाला घुंगरमाळ आणली बैलाला. तर ही त्याच्या गळ्यात घाला, म्हणजे तो कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघा, ही आठवणीने त्याच्या गळ्यात बांधा. जो आला की तुम्हाला डोळ्यांनी दिसायचं कमी येतं. बैल कुठं आहे हे तुम्हाला कळेल. हे गळ्यात बांधा त्याच्या, म्हणजे तो परत हरवला ना तरी तुम्हाला तो सापडेल. हे काय होईल माहितीये का? बांधलं नाही हे बैल जवळ आला, जरी घरात आला, जवळ आला तरी कळ. म्हणजे बैलांनी शिंगाणी सांगाय नको. आता बैल मान हलवून सांगणार की मी आलोय वाजल्यावर. आता बैल शिंगाणी नाही सांगणार. कुठे इथंच सांगितलं होतं का बैलाने? हळूच. किती त्याला कळतंय की आपण हळूच सांगितलं पाहिजे. थोडं आम्हाला हात लावला आणि तो ऐका ऐका असं केलं. ऐका. आता मला जरा सांगा. असं केलं मला. हा, नाही कसा आला बैल, कसा आला ते सांगा. काय दिवसा आला का रात्री आला? मी 9 वाजता आला. रातच्या 9 वाजता. रात्री. बापरे. आणि त्यांनी ते मी जात होते ना 9 वाजता त्याला बघायला. हा तिथे मरून जायचं ना त्याच्यापाशी. हा. ते पडला म्हणून समजलं मला. हा तर ते पडलेला नाही. हा. ते कसं झालं, डुकरांनी त्यांनी मळण केली का, हा. तेव्हा मला वाटलं की माझा बैल इथे लवडून गेला. बर. हा मग ते जायचं रात्रीचं बघायला. हा. मग ते मोठं कडा होता, त्या कडेवर गेले असते म्हणजे अंधारात दिसले नसतं की पडले असते तुम्ही. हा बैल आल्यानंतर काय बैल वाटलं? कुठं होता? तिकडे रानात तो आला का. इथं कुठे उभे होता तुम्ही? बैल आला त्यावेळेस तुम्ही कुठे उभे होता? मी ती लाईट घालीत होते त्या दगडीवली. आणि मग तुम्ही का गायीच्या पाया पडले? गायीला काय म्हणे? आले तर परत तुम्हाला सोडीन, हा. नाही आले तर मरून जाईन. मग तुम्ही मरसाल इथे. हा. तिला म्हणले मी. बापरे. आणि मग बैल आला तर लगेच बैल आला. आणि काय केलं बैलानी? बैलाने असं डुसणी असं शिंगाणी केली. मग पहिल्यांदा काय आठवलं? बैल कोण आल्यानंतर आलं म्हणजे मग कोण गुरु आलं बघायला की मागे बैल आला. मग पाया पडले.
नाही, पण बैल कुठं गेले घरात. इथं येऊन थांबला होता का दारात? इथं का नाही तिकडं? लगेच डायरेक्ट घरातच गेला. म्हणजे इथूनच तो आत आला. हा आत घरातच गेला. बैल जो चुकलेला होता ना तो डायरेक्ट आला इथंच आणि इथून आजींकडे जाऊन त्यांनी आपण चुकलेला कोण माणूस व्यक्ती घरी आला त्याला कसा आनंद होतो तो गळ्यात पडतो तसं बैल येऊन आजीला शिंगाने ढोसलले. कसं ढोसललं तुम्हाला शिंगाने? पण ते मारणं नव्हतं, ते प्रेमाचं कुरवळणं होतं. म्हणजे काय ह्या बोलायचं, तोरणगडाच्या जंगलात ह्या गोष्टी घडतायत. कोणी विश्वास ठेवेल का 21व्या शतकात विज्ञानाच्या युगात आहे आपण? आपल्याकडं भारी भारीतले मोबाईल आहेत आज सर्वांकडं. आपला अध्यात्माकडचा ओढ कमी कल कमी होत चाललाय. त्यामुळे या गोष्टींवरचे लोकांचे विश्वास उठतात. पण हे बघा, हे अनोखं प्रेम अनोखं नातं ह्या आजींचं बैलाचं ह्या तोरणगडाच्या जंगलात आपण पाहतोय. याची देही याची डोळा, याची देही आणि याची डोळा हे अनुभवणं किती मोठी गोष्ट आहे. काय बोलायचं ह्याला, काय म्हणायचं सांगा? हा. आणि आम्ही आता परत येणारच आहे. अजित आता लवकर तुम्ही पावसाचं येऊ नका. हे घेऊन ये जेवणाचं. आणि आजी तुम्ही चप्पल, छत्री आणि ते पहिलं बैलाच्या गळ्यात बांधा. आता आम्ही तर बांधू शकत नाही, आम्हाला तो उभा पण करणार नाही. नाही, त्यामुळं हे पहिलं गाड्यात बांधा. त्याच्या पुढच्या वेळेस आम्ही आलो की आम्हाला त्याच्या गाड्यात हे दिसलं पाहिजे. आणि त्याचा तो त्या बैलाला कोण हात लावायचा जातं का जवळ तुमच्याशिवाय? मग कोण सोडून नेणार आहे तुम्ही सांगा बरं? आणि सोडून नेलं तरी परत आणून देऊ आपण. हा, तसं काय नाही, तुम्ही बांधा. तुम्ही बांधल्यावर काय होईल, अख्ख्या जंगलात कुठेही बैल असेल तुम्हाला आवाज द्यायची, तुम्हाला आवाज येईल त्याचा. या घुमराच्या आवाजाने तुम्हाला बैल कुठे आहे ते कळेल. आणि पुढच्या वेळेस आम्ही आलो ना तरी आम्हाला पण कळेल बैल इथं कुठेतरी फिरतोय, आता सावध राहा. ठेवा, व्यवस्थित ठेवा. संध्याकाळी तो घरी आले आले त्याला बांधायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. ते बघ आजी, कशाला ही बुट आहेत ना, बुट पावसाळी आहेत. कुणी दिलेत माहितीये का? एक ताई आहेत, फॉरेनला राहतात बाहेर. त्यांनी सांगितलं व्हिडिओ बघून की मला आजीला बुट द्यायच्यात, बुट आणि चप्पल. त्यांनी दिलेत. बघ, हे बूट घालून फिरायचं. हे बघ माझ्या पायात बसते. ही चप्पल आजी, हे बघ ही चप्पल. आजी ताई पण बघणार आहे, तू चप्पल हात देते. साईज आहे का बघा. नाही वायाला जाईल ना. नाही, ते वापरायचं आपण. आता फिरायला चप्पल घालायची, बूट घालायचं. कसं वाया नाही जाणार ते. आणि बसणार बरोबर. माझं माप परफेक्ट आहे, मी घेतलेलं माप. बसलं का? काय पाहिजे अजून? परफेक्ट बसलं. आता थोडं राहील, राहू दे तेवढं खेळ. म्हणजे खेळत राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तेवढं. आणि तुम्हाला जे आवडेल ते घाला. बोट तर बोट, चप्पल तर चप्पल. झालं, बाद झालं. रबराची खराब नाही होणार, काय नाही. ठेवा. बघा ती चप्पल घालून बघा. आता हे घालून फिरायचं, बरोबर आहे. हे बघा, माझ्या एक फ्रेंड आहेत जाधव मॅडम, त्यांनी स्वेटर दिला तुझ्यासाठी. हे बघ, जाधव मॅडम. हा, कुठली हितली? इथल्या नाही, बोरच्या आहेत, पण आता लांब येत राहिला. पण त्यांनी सांगितलं माझ्यातर्फे आजीला स्वेटर द्यायचंय, रात्रीचं गार लागू नये म्हणून. बघ, काय खरं नाही. ते ठेव व्यवस्थित, त्याच्यातच ठेवतो. रात्रीचं घालूनच झोपायचं. करता एवढी तुझ्या नाचुनानी दिलंय. काय दिलं ते? लुगडं. हा, लुगडं दिले नाचुनानी. हे सगळं व्यवस्थित ठेवतो. आणि ह्याच्यात पण 2 साड्या आहेत. हे बघा, ह्याच्यात 2 साड्या आहेत आणि ही छत्री. किती पाऊस असू दे अंगावर छत्री घेऊन फिरायची. खरं नाही बाबा, हे काय तुम्ही माझ्यावर काय केलं? पावसात तुम्ही असं फिरताना ही छत्री घेऊन फिरा, चांगली मोठी छत्री. आणि ही छत्री काय होईल, आधाराला राहील ना चालायला. आता जाताना चप्पल नाही तर बूट आणि ते घालूनच गुरांकडे जा. आणि बैल सापडला कुठं होता? त्याला मी जात होते कडेवनं त्याला बघायला. खाली कडेवनं म्हणजे तिथनं येणार नव्हते मी. म्हणजे मी आपल्या जीवाला उधार होऊन गेले होते. निघून गेले होते तर लाईट घालून गायीच्या पाया पडले
आणि गाईच्या पाया पडून घेणं निघून जात होते. आई म्हणलं माघारी आले तर सोडीन, नाही तर बांधून राहिले होते मी, एवढा शब्द केला आणि निघून जात होते. लाईटीला वर हात घातला आणि घालवायची जायचं रात्रीच्या 9 वाजता. तर ती बैल आपोआप येऊन शिणं मनात शिंगाणं असं डोसणं. बापरे, स्वतःहून आला तो. महंगाईचा आशीर्वाद आणि महाराजांचा आशीर्वाद. बरोबर मित्रांनो, आजींचा मागे आपण आलो होतो त्यावेळेस बैल हरवला होता. आजी अक्षरशः तो बैल सापडत नाहीये म्हणून जीव द्यायला चालले होते. जीव म्हणजे तो आजींचा जीव की प्राण, जीवरक्षक बैल. तर तो सापडला देखील इतक्या चमत्कारिकरित्या, अक्षरशः तो सापडतच नव्हता. म्हणून आजी शेवटचं गाईच्या पाया पडून निघाल्या, गाईचा आशीर्वाद घेतला की म्हणले आता मी चालले जीव द्यायला, कारण तो बैलच सापडत नव्हता. आणि ज्या वेळेस आजी म्हणतायत मी लाईटच्या बटनाला हात घातला लाईट बंद करायला, त्यावेळेस दारात येऊन तो बैल उभा राहिला आणि आजींना शिंगाने ढोसललं. जसं आपण शहाणा माणूस एखाद्या माणसाला असं कुरवाळतो प्रेमाने हात वगैरे, त्या प्रकारे त्या बैलाने आजींना येऊन इथं कुरवाळलं शिंगाने आणि मग बैल आतमध्ये घरात गेला. म्हणजे हा किती मोठा चमत्कार म्हणायचं. या तोरणगडाच्या घनदाट जंगलात आज आजी एकट्याच राहत आहेत. आजींचा काळजी घेणारा फक्त तो एक बैल आहे आणि तो बैल हरवला होता आणि तो सापडला इतक्या चमत्कारिकरित्या. म्हणजे याला आता आपण काय म्हणायचं, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. आणि हा अध्यात्माचा सगळ्यात मोठं हे आपल्या समोरचं आज उदाहरण आहे तोरणगडाच्या जंगलातलं. आजींची काळजी घेणारं कोणी नव्हतं, सगळं काही संपत होतं जर तो बैल येत नव्हता किंवा सापडत नव्हता. तर अशा वेळी अशा क्षणी तो बैल दारात येऊन उभा राहिला आणि आजींचा जीव वाचला. त्यामुळे आज आपण परत या आजींना पाहतोय आणि तो बैल देखील आज आपण आजींच्या मागे जाऊ आणि त्या बैलासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय आपण. तर ते बैलाला आपण आज देणार आहोत. चला थोडंसं इथं बसू. बैल रानात असेल, रानात आहे ना. त्या बैलाला पण आम्ही काहीतरी आणलेलं आहे, ते गाळ्यात बांधलं की घंटीचा आवाज येईल. बैल तुम्हाला बैल कुठे आहे हे तुम्हाला कळेल. तुम्हाला बैल शोधायची गरज नाही, त्याचा आवाज घुंगराचा कानावर आला की तुम्हाला सगळं कळेल. काय तुम्ही केलं असंच ते सगळं. कधी येणार सांगायला कायलाच बांगडे निरोप दिला ना तरी चालतंय. मग आपण काय करू आता, फोन करून येईन सांगा. काय माहितीये का, आपल्याला ही भिंत बांधायचंय ना ते आणि ताडपत्री दोन्ही करू. गवंडी फसवतात ना आम्ही ना 2 दिवस इथं मुक्कामी येऊ, चांगला गवंडी आणू, इथं टेंट लावून राहू आम्ही. आम्हाला दूध भात करून खायला घालायचा, चांगला गवंडी आणू, भिंत बांधून घेऊ. आता आज बघा येताना घरनं मला आईने डबा बनवून दिलाय. 2 भाज्या, चपात्या, श्रीखंड आणले, मस्त गोडधोड करून दिले. म्हणले आजींबरोबर जाऊन 2 घास सगळ्यांनी तिथं खा, जेऊ आणि तुमच्या मागे आम्ही जरा रानात येतो. बैल बघायचाय आम्हाला. बैल आता तो खाली कुठे गेलाय ते तर कुठे बघताय. थांबू मग आपण, बैल येऊस्तोवर थांबतो आम्ही. गुरं येऊ. चप्पल घालता का आजी? चप्पलच घाल आता. बूट राहू द्या. तुम्हाला बोटाने जमणार नसेल तर चप्पल घाला. स्लिपरी हे काय काम तर त्याला पकड बसणार नाही जमिनीची. चप्पल घाला पायात, तसं चालू नका. आतमध्ये काय कशाला राहू दे. इथे आलो तर लाईट नव्हती आणि पावसामुळं झाड पडलंय असं आजीला समजलं होतं. आम्ही तयारी केली होती की लाईटीचं काहीतरी नियोजन करावं. आणि आश्चर्याची गोष्ट किंवा देवाचा आशीर्वाद असंच म्हणावं लागेल, आम्ही मागाशी बराच वेळ होतो तर इथे कसलीच लाईट नव्हती. आणि आजी बरोबर बाहेर जेवण केलं, आजी बरोबर साहित्य घेऊन आतमध्ये घरात आणून द्यायचं ठरवलं. आणि आतमध्ये येऊन बघतोय तर इथे निशांत सरांना लाईट दिसली मीटरमध्ये. बघतोय ना आपण मागे मीटरमध्ये लाईट. इतका आनंद झाला ना की कसं काय या अंधारात आजीला एक तर दिवसा दिसत नाही तर रात्रीच कसं दिसणार आजीला, हा प्रश्न पडला होता. आजी लाईट आली ना, कोणाचा आशीर्वाद आहे? महंगाई देवीचा ना? आमचा नाही. महंगाई देवीने आशीर्वाद दिला का नाही? आमचा नाही. आणि आजी टेन्शन आलं ना लाईट नाही म्हणून, कसं लगेच लाईट आली आपोआप. चांगले झाले. आता जावा. आम्ही आता जातो आणि काही वाटलं तर आम्हाला सांगायचं आठवणीने. आजी बरोबर बराच वेळ गप्पा मारल्यानंतर घरासमोरच असलेल्या बांधावर मस्त एकदम बसलो आणि सोबत आणलेल्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. माझ्या दारात माझ्या वाडवडिलाचं, माझ्या मालकाचं मला कुणी असं मध्ये घेऊन जेवणार नाहीये. ही माणसं कुठली सावकाश जेवण करा तुम्ही. आजी करा जेवण. घ्या चला. घेतलं की हातात हे बघा आम्ही तोडला ना, तुकडा तोडला. घ्या आता.
तुम्ही घ्या. घ्या मी घेतो. थोडं हे घेणार आहे ते घेतील. तुम्ही घ्या. तुम्ही घ्या. झालं की मी घेणार आहे. त्यांना का नाही घेणार की आम्ही बी सगळे घेतले. आजी घेतलं बघा मी. घेतलं घेतलं मी. त्यांना द्यायची. घेतलं आजचं जेवणाचा आनंद आहे असं. काय नाही लहानपणी आपण जसं जेवण करत होतो, मलाही आठवतं मी ग्रामीण भागात असताना भात शेतीची कामं करताना असं बांधावर बसून, आणि आज माझं भाग्य की असं जुने लहानपणीचे दिवस मी आजी बरोबर असं बांधावर बसून जेवण करतोय. आणि आजी जेवणाची चव एकदम भारी आहे. आणि असं जेवण मी आता इथे कायम करणार आहे. पण तुम्हाला आम्ही जेवण करायला सर घेऊ ना, भात दूध भात राहिलाय बरं का. जर दुरुस्त झालं ना की आम्हाला दूध भात खायला घालायचं. डॉक्टर साहेब आहे. आजी मी विचारू का तुम्हाला काही? हा विचारा. तुम्हाला इथं ताप सर्दी खोकला वगैरे जर काही झाला तर काय करता तुम्ही? आम्ही खाली दवाखान्यात येतो ना तर मग घरीच आपलं रगडायचं तसं. बर इथं काही औषधं वगैरे तुमच्या घरी कुणी आहे का आणून देणार? तुम्हाला स्वतःलाच यावं लागतं खाली. बर आता या पुढून लक्षात ठेवायचं, काही झालं तर दवाखान्यात मी आहे. डॉक्टर कुठे आहेत? माझा डॉक्टर कुठे असं म्हणायचं दवाखान्यात आल्यावर. काय म्हणायचं? माझा डॉक्टर कुठे आहे. लक्षात लगेच तुम्हाला काय पाहिजे ते औषधं, गोळ्या, सलाईन, ऍडमिट करायचं असलं तर ऍडमिशन, टॉनिकचं सगळं काय पाहिजे ते मी देणार तुम्हाला. आलं का लक्षात? आवडलं का? आवडलं? सरांच्या मिसेसने दिलेलं आहे. आजी आज आहे ना हे जेवण करताना तुमचं पोट भरलं आणि हे बघून आमचं पण पोट भरलं. मग स्वयंपाक कसा झालाय? जेवण चांगलं झालंय का? मस्त पैकी माझ्या बायकोला जेवण जमतंय का? मस्त पैकी छान झालं. सुगरण स्वयंपाक आहे. तुम्हाला जंगलातल्या रान भाज्या किंवा फळं काय काय आहे तिथं माहिती आहे? काय काय माहिती आहे तुम्हाला? करवंद, बर, जांभूळ, तोरण, उंबर, आंबे. तुम्ही खाता काय सगळं घेऊन? मिळतो तुम्हाला खायला? छान. मित्रांनो आत्ता आपण आजींकडे आलो होतो तर यासाठी आलो होतो की खूप पाऊस पडला आणि या पावसाच्या काळात काही आजींना महत्त्वाच्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं होतं. त्यामध्ये काही गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही कागद वगैरे आम्ही तो व्यवस्था केली होती. कागद टाकायचंही नियोजन होतं, पण पावसामुळं ना छतावरती चढता येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडझड झालेली आहे आणि इतकी हवा आहे की तो कागदही राहणार नाही. त्यामुळं आजींचंही ऐकलं आम्ही. आजींनी सांगितलं की थोडंसं तुम्ही पण थांबा, पाऊस गेला की मग तुम्ही या आणि त्यावेळेस आपण मग पुढचं नियोजन करू. तुम्हालाही खूप प्रश्न होते की आजीचा बैल सापडला का? तुम्ही ऐकलं, आजीच्या तोंडून आपण ऐकलं की आजीचा बैल सापडला आणि किती लाडीवाळपणे तो आजीपाशी आला. शिंगांनी आजीला थोडासा धक्का दिला लाडाने. जसं आपण एखाद्या घरात छोटंसं मांजर बघतो की मांजर येतं पायात गुटमळतं, तसंच बैलांनी शिंगांनी आजीला थोडीशी धडक दिली आणि स्वतः आल्याची चावल करून दिली. इतकं हे सुंदर या दोघांचं नातं आहे की बऱ्याच ठिकाणी आपण खूप गोष्टी ऐकतो, पण ही खरंच खूप गोष्ट वेगळी आहे की एकतर बैल तो आजीचं रक्षणही करतो आणि आजीचं जीवापाड त्या बैलावर प्रेम आहे. इतकं हे सुंदर नातं आहे. आत्ता आपण बराच वेळ गप्पा मारल्यात, आजी बरोबर जेवणही केलं, आजीला बऱ्याच वस्तूही दिलेल्या आहेत. आपण पुढचंही नियोजन लवकरच मार्गी लावणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजीकडे पोचवायची कशी. आणि आम्हाला हे माफ करा की आम्ही कोणाची वैयक्तिक रक्कम अकाउंटवर घेत नाही, कारण की अकाउंटवर रक्कम घेणं हे बरोबर नाहीये आणि आम्हाला जे काही युट्यूब मधून भेटेल त्याच्यातून आम्ही आजीची मदत करणारच आहे. फक्त घर बांधायच्या वेळेस मला मदत लागेल आणि ती कशी घ्यावी हा खूप मोठा प्रश्न आहे, पण आपण त्यावेळेसही मार्ग काढू. आता तुम्ही काहीही काळजी करू नका. थोडे दिवस वाट पाहणं आणि हा निसर्ग आहे, हा निसर्गाशी आपण कोणती स्पर्धा करू शकत नाही. आपण मानव
खूप बारीक आणि लहान आहे या निसर्गापुढे. त्यामुळे आपण निसर्गापुढं थोडंसं जुप्तमाप ठेवू आणि थोडंसं थांबू. कारण की मी तर आज असंच नियोजन केलं होतं, ताडपत्री आणायची, सगळ्या घरावर टाकायची. खूप स्वप्न होती माझी की सहज मी कागद टाकू शकतो. कारण की मागच्या डेबे बाबांच्या घरावर आपण किती सहज आणि इझी टाकू शकलो, तसं ह्या घरावरती टाकणं सोपं नाहीये. तर आपण पुढे भेटू, असाच प्रयत्न करू आजीला अजून मदत करण्याचा. हा आजींचा बैल आहे. आजी बैल घ्या, बैल घ्या. इकडे 2 गुरं आहेत. हा आजींचा बैल आहे. इकडे एवढं तो आला. बैल आहे, प्रिय बैल. आजींच्या जवळही फिरकून देत नाही, आम्हाला सुद्धा फिरकून दिलं नाही. आजी तुमच्या जवळ पण फिरकू द्याय ना आम्हाला तो. बैलाची किती आपण आता झलक बघितली. आजींनी मागच्या वेळी जे सांगितलं होतं ना, बैल माझ्या जवळ पण कोणाला येऊ देत नाही, त्याची आता आपण सगळ्यांनी झलक बघितली. आणि आजी अंगावरती आला बैल. सगळ्यांना बैल पण बघायला भेटला. सगळ्यांना व्हिडिओतून बैल बघायचाच होता आणि आम्हाला पण बघायला भेटलाय. चला कसा धावून येतोय लगेच. आता त्याला बांधून ठेवा घरामध्ये. विचारला तो आता तो म्हणा तर धावून आला असता, पण नाही आला धावून, आम्ही मागे पळालो. चला तुम्ही आता छत्री आणली, छत्री वापरा. म्हणलं दुसरी पलीकडे गेली. तिकडे होती. ती येतील आपोआप. आता तुम्ही जावा घराकडे. पांढरी आहेत. हा ती येतील आपोआप, तुम्ही जावा घराकडे. जाते मी. तुम्ही काय करा आता, चला तुम्हाला खालती वाट कशाला येत नका येऊ. वाटावं घालव. नाही नका येऊ तुम्ही, आम्ही जातो. वाटावं घालवते ना, मग इकडनं जाताय का इकडनं? कुठून जाऊ आम्ही? इथं ये. मग इथं होतो. तिथे याचं म्हणा, वाटावं घालव तुम्ही खालती. कुठून घालवणार? तिथे मध्ये घालवते. आपण बघितलं तर घराची व्यवस्था करायची. तुमचे बरेच प्रश्न आहेत, आजीला मदत कशी करायची किंवा काय. तर इथं येऊन तुम्ही आजीला किराणा साहित्य वगैरे देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही आमचा बँक अकाउंट नंबर कोणाला देत नाही. कारण की आम्हाला पैसे अकाउंटला अजिबात नको आहेत. बँक अकाउंट आमचा मागू नका. आम्ही डायरेक्ट ज्या व्यक्तींना मदत करायची त्यांचेच अकाउंट नंबर देतो. आत्ता अशा डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबांना आम्हाला मदत करायची. तसेच आम्ही पर्यटनही चालूच ठेवणार आहे. अजून ज्या कोणी किल्ल्यावरती कुटुंब राहतात की त्यांचा हॉटेल व्यवसाय नाही, पण ते घरगुती जेवण पुरवू शकतात, अशाही लोकांचे आम्ही व्हिडिओ करणार आहे. तर तुम्हीही ही गोष्ट लक्षात ठेवा. आज या व्हिडिओतून हेच दाखवायचा प्रयत्न केला की आजीचा बैल कसा आहे, आजीचा बैल सापडला का, आणि आजीला जी काही तुम्ही सुचवलेत त्या प्रत्येक गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी, निशांत सर, आमचे काही सहकारी यांच्या मार्फत बऱ्याच गोष्टी पुरवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही काळजी करू नका आणि लवकरच आपण पाऊस उघडल्यावर आजीला मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तर चला मग आजचा भाग कसा वाटला, आजीचं प्रेम कसं होतं, आजीसोबतचा घालवलेला वेळ कसा होता, हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि बहुतेक प्रश्न एकच होता की आजीचा बैल सापडला का रे, आजीचा बैल सापडला, यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नव्हती. तर चला मग आपण भेटूया परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.